याची पोरगी करू ना. नाही टुंगळ नको करू मी काय काढतो पैशाला माझ्याकडे काय म्हणते ते खेळू काढ काय ते आता कसं म्हातारं दिसतंय म्हणून आजारी पडतोय कधी झाडून ती घेतोपासून डबल तुम्ही डबल हाडाचे येतात ना. बघ ना टोपी काय गाडी तो तिकडचं ते गडी तर रडायच लागला होता. कोणतं ते आम्ही भेटायला गेलो ते आता हात त्यानं बाबा लय रडलो बाई लय रडलो. मला वाटलं आता मेलो मी. नाही त्याचं जरा हात कोणीच नाही ना बघायला. हाताखाली पुन्हा म्हातारी गळून गेली मलाच म्हणले पाणी आण. म्हातारी गळायला नाही म्हातारी काही येत नाही सरकत जाते दोन रामताकडे तितक्याच्या गाळाली होती हे तिच्या हाताखाली देत होता सरपान काठू त्याने बाकर टाकली देऊ वाजायचा आता काय दोन्ही सुकळूक झालीत पाणी पोहून देते त्यांना अवघड झालं त्यांचं जरा. बरं आहे ते म्हणायचं चालायचं काय करायचं. लग्नाचं बघू हे करू ना बघू नको करायचंय तो बी काय अंगाशी आणतोय बघ. कोण तो काय तो काय कळा नाही मग निरोप येतो म्हणून बघायला परत कवा निरोप दिला त्यांनी. हो ना काल परमांडा कांद्याचा राडा चढला 4-2 रोज पुढला रविवारच उजाडतोय काय मग. हां पुढल्या रविवारी मी नाही परत पुढे जायची बाहेर जायची बाहेर जायची. ती म्हणलं पोरगी बघितलं मला पण घरदार बघायची. घरदार बघू द्या त्याला बाहेर काय जात फोन जर आला तिकडे तुम्ही आहेत ना सगळे मी यायची काय करायची त्याला बघायचं. मी खेळतलो होतो हो रविवारी. हा ना तुम्ही आताच काय लग्नाची मजा नाही राहिली माहिती का. आता लग्नाची मजाच नाही राहिली. 2 दिवसात जिकडे तिकडे होतोय म्हणे. नाही नाही आधीचे लग्न कशी होते राव. माव लगीन 8 दिवस. किती दिवस 8 जरा जादा होते असं वाटत नाही तुम्हाला. 7 वाटी मांडी हळद पिटली होती. म्हणजे कसं हळद लावलेली होती दाराला. काही हळद काय हळद लावलेला हां दिवशी हळद हां दुसऱ्या दिवशी पाहुणचार हां कुठं त्यो तिथंच हां सासरी तिथं बरं. तिसऱ्या दिवशी पाहुणचार आणि ते 4थ्या दिवशी लग्न बरं आणि 5व्या दिवशी साडं. बरं साडे तर कुठे गेली काय ती आवतन ते मडके ते असायची ती कुठे येतात ना आता. ती मांडवत होती पहिले ती कशाला मांडायची. ती बावडी होती ती कशाला गाडी गॅस 7-7 एकूण 7 हां 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 चुन्याने भरलेली. राईट मातेरीन ते लावलेले आवत असायचा. आवताची चौखंड लावायची 3 डोळं ते पहिले होते मांडवत हे कापडी मांडवत जांभळीच मांडवत आता नाही राहिली मंगल कार्य नाही राहिलं. बरं पहिल्या दिवशी हळद दुसऱ्या दिवशी सोळा जेवण आपलं हे पाहुणचार तिसऱ्या दिवशी लग्न 4थ्या दिवशी साडं जेवण परत 3 जेवण घातले दादानी. हां एक पुऱ्या एक लापशी आणि ज्या दिवशी याच्या दिवशी लाडू. बरं 3 घातले. म्हणजे पहिल्या दिवशी साड दुसऱ्या पाहुणचार पहिल्या दिवशी पण हळद असते अंध्या दिवशी हां उद्याच्याला पाहुणचार हां तिसऱ्या दिवशी लग्न 4थ्या दिवशी साड 5व्या दिवशी माघारी फिरायचं तिकडून हां 6व्या दिवशी ईद आल्यावर 2 डझन हळद फेडायची. बर आला नवर जेव की तिकडेच पार उठवायचा घरी आला नाही हळद फिडूस तोर नाही वरात करायची. वरात तुमच्या वरातीत बाया होत्या काय. नाही डोळा लेझिम आपलं हां 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 डोळा लेझिम खेळत आणि मग रातभर खेळ डोळा लेझिम पाठोपाठ बंद करीत घरी जायचं. ते भांडे कोंडे राथाने हाणायचे. भांडे कोंडे काय परत ते मोठे मांडतात. आधी आता नाही राहिलं आता ते तसलं हे माप ओलांडी आता काहीच नाही राहिलं बाबा. परातीत म्हणजे अन्न काय असायचं लय मोठ्या परत मांडायचे एकूण बोटाचे लाथ हाणायचे. एका परतीतच बसल्या पाहिजे जाऊन काळी केली बसायचे तुमच्या काय ते पांगत असत. तुम्हाला बूट होतं काय लग्नात. मग बूट
मग काय तुम्ही बुट घातलेला आहे काय लग्नात? म्हणे सासरवाडी कोणालाच मिळायच नाही, कोणालाच नाही. कस काय? सासरा होता बाबा तिथं. असंच गेलो हां महाराज तेव्हा बसलो, बाथरूम बसलो. जगूबाईने वाहना होती, जगूबाई पाय म्हणलं जगूबाई वाहना कुठे मिळते? म्हणलं अन्न कड्याला. तर लक्षाच्या लग्नात आय हो मांडून वाहना आणलं त्याचा. तिथं ऐकलं नसतं तसं म्हणलं. इतकी हवा होती काय तुमची? लय हवा भारी. आय वर जरा आणला तर द्वात्राचं पाणी एक सुद्धा नाही. दोथर जोड्या, जाळीचा बनेल. जाळीचं तुम्हाला? हा अंडर पॅन्ट. बर. दादाने हवस केली, मी त्याची वार ऐकत असं दादाचं. हा पैसे बिला मानव तितकी द्यायचा. बाबा म्हणत आता काय करू रामराव, पैसा नाही खर्च. गेले की 5,000 6,000 10,000 द्यायचं. आलेच पैसे द्यायचाच, मोकळं माघारीच नाही आला. बरं होतं. तो अण्णा ते लग्नात गुरांना सुद्धा खायला होतं नाही का, पेढ्या आणि ते. होय रणजी गंजच लागावं लागत आपल्या गंजी. आपलं किती वराट गेला असं अण्णा? असं 35 गाडी, बैलगाडी. आणि एकाच किती माणूस असं? गज भरल्या गाड्या लोक माणसाने. आणि अण्णा सगळे तिकडे गेले, आपल्या घराकडे कोण लक्ष द्यायचं? एक ना एक माणूस ठेवावं लागत होता. तेव्हाची बाहेरली माणसं यायची ना गाड्या. हा ना, गज गाड्या भरायच्या. तेव्हा लग्नच भारी होते राव अण्णा. सांगाड्या, बायला रंग लावायचा, झोल टाकायची. मग ती मोहर तिकून पाण्याचे घागर वरडाला न्यायला यायची. मग वारकाचं बोखंडी पाणी. वारकाच्या काऊन? वार चढत होता, मान वारकाचा होता का? बर. मग ते भांडा आणायची, द्यायचं याला तांबे, त्याला तांबे भरून भेटायचे कुणाला. बिड्या वाटायच्या इकड्यानी तिकड्यानी, सुपारी बिडी काढी काय छाप. तुम्ही ते लग्नात, मी बी 1-2 लग्नात बघितलेले बरं का. वराड आले की त्यांचं स्वागत करायचे, पाणी हांडान ते घोंगडी बिंगडी टाकून. घोंगडी घोंगडी. आता नाही राहिलं राव तसलं काही. जायचं मग माघारी. कुठं माघारी? लग्न झालं होय तुम्हाला? वराडात गाजीत गाजीत न्यायचे ना वराड. तुम्हाला नवरदेवाला एक टोपी टायवर घालायचं तिथं. हा मग चाललं माघारी नवरदेव गाडीत बसून. गाजीत गाजीत मांडव होत, गाव कसाला येऊन वराड उभा राहायचं ना. मग तिथून वाजीत न्यायचं ना, मग लग्न करा पोहत. बरोबर. मग तिथं गेलो, जाण असं द्यायचा मोठा येऊ. जाण असं म्हणजे काय? जाण असं म्हणजे त्या वराडाला टेकायला. पेट्या फेट्या ठेवायला त्याच्या. शाळा फिळा मोठी धर्मशाळा असली तर, नाही तर कोणाचा मोठा वाडा असला तर द्यायचं. ते वराडात झोपाय त्याला. 2-3 रोज राहायचं ना ते. 2-4 दिवस होते. एक खेळ नव्हतो तो. आणि मग त्या गंजीवाल्याची जवळजवळ 1000 वैरण उडायची. बर. आणि 2 पोती पीठ. बर. धरपडा होता तो. सासऱ्यात जीवन जातात. तुम्हाला हुंडा दिल का अण्णा? 500. किती? 500. 500 फक्त? हुंडाच नव्हती. आणि काही नव्हतं. 500 रुपये फक्त. मग मेवण्याच्या दरम्यान एक टोळीची मध्ये घातली होती. बर. टाकली आजीने मोडून. कोणच्या आजीने? आपल्या होय दुकानातल्या? हलवते त्याचा आरंभ होते ना. मोरू एक गाय दिली ती अन्य म्हणून. ती बी विकली का? ती विकली मी तुम्हाला. 500 रुपयाला. तुम्हाला तर गाय काय दारी आहे. माझ्या आजीने दिली ती तुम्हाला पांढरी गाय, ती बी विकली तुम्ही. काय ना किती पटत आहे तुम्हाला. तवाचे लग्नच भारी होते अण्णा बरं का. अण्णा तुम्ही आजी बघितली होती का आधी? हे बघायचा कार्यक्रम झाला असेल. आजी तुला का तू म्हणला असतास माघारी पळवला असतास. अवघं बावडी होती. मारकाट नेहमी पक्ष नाही, मारकाट एवढं एवढंच होतं. आम्ही लग्न झाले होते तर सोपाऱ्या पेपाऱ्या खेळत ते अशी बाहेरून चालली म्हणजे उगं दिसायची. तेव्हा ते साडी जेपत नसून जायचं नसून. तुम्ही बघायला नव्हतं केलं ना? आता हे तो बघायची पाहत होते. वरभाव बेंदायचं, वरभाव पाणी जमून यायचं 2-4 माणसं घेऊन.
झालं फिक्स लग्न. झालं पोरं जमलंय म्हणायचं की जीव का उभारायचे. लगेच 8 दिवस राहिलं तर समजी बावखी 8 दिवस ते आपल्याकडेच भाकरी खायला त्याला त्यांची चोरीच पिटीत नसत. होय तिच्या आईला. ते इकडंच करायचं आणि इकडंच खायचं. गड्याला भाकरी कोण कुत्रीला भाकरी कोण बेजार पडावं ते. सगळे यायचे अण्णा. येत आता कोणी येतंय का? आता येतात लग्नात सुद्धा येणार ते. असला तर इशे झालाय आता. अवघड झालंय अण्णा. आधीचाच काळ बरा होता म्हणायचं. बरे होता अण्णा. आजी पहिल्या टाइम कधी बोलली होती तुम्हाला? पहिल्या टाइम 4-5 वर्षांनी लग्न झालं. आता काही सांगता का तुम्ही? 5 जरीच्या मग फूट बसला तर बेलापूरला इंदी तात्याने भाकरी घालायला. हां. व्हायला निघलो होतो. आपल्याला हाल. हां. गाडी केली तात्याने बेलापूरला. 1100 रुपयाचे बैल तिच्या बापाने दिले. गाडी दिली 450ला एक. गेले बेलापूरला. आणि तुम्ही? मी येतच होतो. त्याच्या लय हाल झाले मग तुमची तर. आणि मग तिथून मोरम मी गेलो. मग 12 वर्ष मी बी गेलो बेलापूर. किती वर्ष? 12 वर्ष. 12 वर्ष ऊस तोडलाय का ना तुम्ही? मग आजी संग? मग आजी आजी गोपीत राहायची भाकरी घालायला. मिस्टीने आणली तिला काय बारीक होतं लय. हा तिला उचलत बी नसं. पीठ नाही उचलत नाही. वाडा बाहेर टाक म्हणलं तर हात कापत येत नाही. लय मार्केट होतं बारीक म्हणा. तरी तुम्ही सांभाळ म्हणायचं. मग तसं अण्णा तुमचं जरा जादा जीव आहे आजी बरं का. 15,000 रुपये आमदार दोंडे निवडून आला सुरदेला. कड्यात मिरवणूक काय ते वरफाट्यात छत्र करायचे. नाच्या माळा बांधायचे काही म्हणायचे. आणि ती मिरवणूक बघायची मला. सासरीने तिथून पेठातून पैसे आणले. मला इष्टीत बसिलो आणि म्हणले सांभाळून जा आणि यावेळी जा म्हणतो. हल्ला का खिसा? नाही खिसा नाही हल्ला मग. पण तिथं कड्यात मिरवणूक बघितल्यानंतर ते म्हणजे आता कड्यातली मिरवणूक झाली की 3 वाजता राष्ट्रीत यायची. उतारू राष्ट्रीत मी कुत्र नाही माहिती सगळं. बर. आणि पैशाची बंडा बाकीच्या दाताची यायच्या. बर. आता काय करावं. या झाडा बेबी यायला तिकडून मिरवणूक. मग पार 10 वाजता रातच्या. हा तोवर तुम्ही थांबलात तिथंच. अरे वाघ. आणि मग तिथं गाठ पडली द्यायची. आस्तर दत्ताचं नव्हतं मानायचं. उत्तम मानणं म्हणजे आपली ही हो आधीचे वडील आजोबा. मग तिथं भाऊशी झालं. मग जीव आला बाय. काय नडलं होतं का अण्णा? पण बघायसाठी म्हणून हुडबूत बघितलीच पण शेवटी. अयोग विठ्ठल म्हणून होता. दादा 4 बैल येत होते आपले. आपल्या इकडे लावायचे पाबर बैल माणसं. आपलं उरकत नव्हतं म्हणून. आणि ते विठ्ठल म्हणून होता ना. आम्ही शिवदादा आलो तो. त्याची बैल आपल्या इथंच होती. मग काय लगेच होतं काय नाही. येता कड्यात होता बाजार. उतरलो तो ते एका गाडीतून बाजार शिरलो तो एका जागेवर चाललं होतं. काळं लाल काळं चाललं म्हणलो. गेलो की होते 10-5 रुपये तेवढे मांडले. गेले ते संपली पैसा. खर्चीचे वडगावला यायची खर्ची होती ते गेले. गाड्या ठेवलं ते गेलो. हातातलं गाड्याला टाकलं. ते भाऊ म्हणा हो तुमचं गाड्या तुमचं गाड्या डाव निघला आहे. त्याला वाटतं आता हे बराच होता ना देखील गडी. यांनी बरेच पैसे लागले. आणि खेळ तसाच पळालो. तर मग पुन्हा दादाला वाहिलं कड्यात हिंडून. विठ्ठल म्हणा त्या मारती हाटला दादा तिकडे चला दागी. तिथं गेलो तिथं मग बसलो. दादा चहा असायला आम्हाला पाहिजे. चहा पिलो. पण म्हणलं काय रेट आहे? दादा म्हणजे पाहुणं कोण असायची जोलती गेली. दादा आम्हाला बोडगाव खर्चला पैसेच नाही. दादा गेले 500 रुपये. मग असं तेंडो पळत होतो बसलो होतो. तीड पोखरी पठे. मग नाही उभं राहिलं पुढं. तुम्ही मटका खेळात म्हणायचं? खेळलो ना. हारलात बी? काही नाही राहिलं. रुपया नव्हतं राहिलं. अवघड परिस्थिती झाली त्यांना तुमच्याकडे. बघतो फोन कोणाचा.